हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज साई परिक्रमा झाली। मध्य प्रदेशातल्या रतलाम येथील भव्य शोभायात्रा, साईंचा सुवर्ण रथ, छत्र, चामर, ध्वज विशेष आकर्षण ठरले। इंदूर येथील तांडव नृत्यानेही भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। याशिवाय विद्यार्थ्यांची लेझिम, झांज, पावली पथके आणि भजनी मंडळे चित्ररथानेही परिक्रमेत चार चांद लावले। ठिकठिकाणी आकर्षक फुलांनी सजवलेल्या रांगोळ्या, स्वागत कमानीही भाविकांचा उत्साह दुणावताना दिसल्या। पण ही परिक्रमा कधी सुरू झाली, का सुरू झाली हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग आज आपण याच साई पराक्रमेच्या अलौकिक सोहळ्याची माहिती घेऊ। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। साई परिक्रमेचे यंदाचे 7वे वर्ष होते। 2020 साली ती सुरू करण्यात आली। दरवर्षी 13 फेब्रुवारीला ही परिक्रमा करण्यात येते। आता ही परिक्रमा म्हणजे काय तर शिर्डीच्या वेशी बाहेरून काढलेली पदयात्रा। ती साधारण 14 किलोमीटरची आहे। शिर्डी शहराच्या सर्व सीमांवरून ती नेण्यात येते। असं सांगतात की महामारीच्या काळात साईबाबांनी शिर्डी गावाच्या बाहेर पिठाची एक रेघ उडली होती। जशी रामायणाच्या काळात लक्ष्मणाने लक्ष्मण रेखा काढली होती तशीच महामारी शिर्डी गावात येऊ नये यासाठी ती रेषा मारल्याचे काही ग्रंथात सांगितले आहे। विशेष म्हणजे महामारीच्या काळात शिर्डी गावचे त्यावेळी संरक्षण झाले होते। कदाचित ही पिठाची रेषा जेथून मारली होती तेथूनही या परिक्रमेचा मार्ग जातो। शिर्डी परिक्रमेचा उपक्रम हा केवळ आध्यात्मिक नसून तो जीवन समृद्ध करणारी यात्रा ठरतो। शिर्डीच्या पवित्र नगरी भोवती साई भक्त फिरतात, जेथे साईबाबांनी त्यांचे बहुतेक आयुष्य घालवले, असंख्य भक्तांना आशीर्वाद दिले। तेथेच भाविक तहान भूक विसरून चालतात। ही परिक्रमा केवळ शारीरिक चाल नाही तर भक्ती, चिंतन आणि साईबाबांच्या दिव्य उपस्थितीशी जोडण्याचा आध्यात्मिक मार्ग समजला जातो। शिर्डी परिक्रमा ही साईबाबांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांवरून जाते। दर्शनानंतर आपण जसे मंदिराभोवती फिरतो तसेच भाविक पूर्ण शिर्डी भोवती ही प्रदक्षिणा मारतात। या प्रदक्षिणेचा मार्ग कसा असतो तर सुरुवात साईबाबांच्या समाधी मंदिरापासून होते। त्यानंतर द्वारका माईजवळ ही परिक्रमा येते। तेथे या परिक्रमेला थांबाही घेतला जातो। त्यानंतर चावडी, गुरुस्थान, लेंडीबाग आणि त्यानंतर शहरातील इतर धार्मिक व आध्यात्मिक स्थळेही या परिक्रमेत घेतली जातात। शिर्डी परिक्रमा ही साईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची एक सखोल प्रतिकात्मक कृती आहे। शहरात फिरून भक्त त्यांचे हृदय शुद्ध करण्याचा, श्रद्धा निर्माण करण्याचा आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात साईबाबांच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात। यावेळच्या साई प्रदक्षिणेसाठी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद, ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणेने नियोजन केले होते। परिक्रमेत यंदा विक्रमी गर्दी झाली होती। परिक्रमेच्या दिवशी एकादशी असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे। मार्गावर 100हून अधिक ठिकाणी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांतर्फे साबुदाणा खिचडी, फळे, चहा, नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। गर्दीच्या नियोजनासाठी पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली। 500 स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते। शिवाय गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले होते। ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती। परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरते शौचालय, प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या। परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना प्रसाद आणि उदीचे वाटप करण्यात आले। शताब्दी मंडपात या परिक्रमेचा समारोप झाला। या सोहळ्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष नियोजन केले होते। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।